नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. माणसाच्या आयुष्यात स्वप्न असणं ही केवळ इच्छा नसते, ती त्याच्या जगण्याला अर्थ देणारी गोष्ट असते. कारण ज्या व्यक्तीकडे स्पष्ट ध्येय नसतं, ती व्यक्ती कितीही धावली तरी ती कुठे पोचते आहे याची त्या व्यक्तीला जाणीवच नसते. पण ज्याच्या मनात ठाम स्वप्न असतं, तो प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकतो आणि हळूहळू आपल्या ध्येयाच्या जवळ पोचत जातो. म्हणून माणसाने नेहमी स्वप्न पाहावे. तू जे स्वप्न पाहतोस ते फक्त पाहण्यासाठी नसतं, ते पूर्ण करण्यासाठी असतं. पण त्यासाठी तुला तुझ्या विचारांमध्ये स्पष्टता, तुझ्या कृतींमध्ये सातत्य आणि तुझ्या मनात एक अशी जिद्द निर्माण करावी लागते जी कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. जेव्हा माणसाला स्वतःचं ध्येय माहीतच नसतं तेव्हा माणूस फक्त प्रयत्न करत राहतो, परंतु माणसाला कुठं पोचायचं आहे याची त्याला कल्पनाच नसते. म्हणून जर आपलं ध्येय निश्चित असेल, आपलं स्वप्न निश्चित असेल तर आपण योग्य मार्गाने प्रयत्न करू शकतो आणि आपल्याला कुठं पोचायचं आहे हे देखील आपल्याला माहीत असतं. त्या हिशोबाने आपण सर्व काही सुरळीत करू शकतो. म्हणून अगोदर आपलं ध्येय ठाम ठेवा आणि त्यावर प्रयत्न करा. नक्की स्वामी समर्थ महाराज तुमच्या प्रयत्नांना यश देतील आणि तुमच्या मनातील स्वप्न, इच्छा सर्व काही पूर्ण नक्कीच होईल. म्हणून लगेचच स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून स्वामी तुम्ही मला मदत करा असं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा. अनेक लोक मोठी स्वप्न पाहतात, पण त्या स्वप्नासाठी लागणारी मेहनत, संयम आणि वेळ देण्याची तयारी नसते. म्हणूनच त्यांची स्वप्न फक्त स्वप्न विचारांमध्येच राहतात आणि वास्तवात कधीच उतरू शकत नाहीत. म्हणून स्वप्नासाठी मेहनत घ्यावीच लागते, संयम ठेवावाच लागतो आणि वेळ द्यावाच लागतो. तुमच्या ध्येयाची ताकद तुमच्या परिस्थितीपेक्षा मोठी असली पाहिजे. कारण जर तुमचं ध्येयच कमकुवत असेल तर छोटी अडचणसुद्धा तुम्हाला थांबवू शकते. पण जर तुमचं ध्येय ठाम असेल तर मोठ्या अडचणीतसुद्धा तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, ज्या दिशेने तुम्ही सतत चालत राहता ना, तीच दिशा शेवटी तुमचं आयुष्य ठरवते. म्हणून प्रत्येक दिवस तुम्ही कोणत्या दिशेने प्रयत्न करताय हे स्वतःला विचारणं खूप महत्त्वाचं असतं. एखादा महत्त्वाचा निर्णय जर चुकला तर आयुष्यभर केलेली मेहनत एका क्षणात वाया जाण्याची भीती असते. म्हणून निर्णय घेताना खूप संयमाने, खूप लक्षपूर्वक स्वामींचा आशीर्वाद घेऊनच घेतला पाहिजे. कारण निर्णय हे तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य ठरवत असतो. म्हणून कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना घाई अजिबात करू नका. म्हणूनच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी मी संयम ठेवणार असं नक्कीच टाईप करा. स्वप्न पूर्ण करणं ही एकाच दिवसाची गोष्ट नसते, ती एक दीर्घ प्रवास असतो, जिथे तुला अनेक वेळा स्वतःला सावरावं लागतं, स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो आणि पुन्हा पुन्हा उभं राहून पुढं जावं लागतं. तू जेव्हा स्वतःला एका ध्येयाशी पूर्णपणे जोडतोस तेव्हा तुझ्या प्रत्येक कृतीला एक अर्थ मिळतो आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नामागे एक स्पष्ट दिशा तयार होते. तुझ्या मनातली जिद्द हीच तुझी खरी ताकद असते. कारण तीच तुला थांबू देत नाही, तीच तुला परत उभं करते आणि तीच तुला पुढं ढकलत राहते. तू स्वतःवर जितका विश्वास ठेवशील तितकीच तुझी स्वप्न तुला जवळ येऊ लागतील. कारण आत्मविश्वास हीच ती गोष्ट आहे जी विचारांना कृतीत बदलते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा तुझ्या ध्येयाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल असावं. कारण जे दिवस निष्क्रिय जातात तेच पुढं जाऊन तुझ्या प्रगतीला अडथळा बनतात. तू जर तुझ्या स्वप्नांवर खरोखर विश्वास ठेवत असशील तर तुला त्यासाठी वेळ काढावा लागेल, त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल आणि त्यासाठी काही गोष्टी सोडाव्या नक्कीच लागतील. ध्येय गाठण्यासाठी तुला सतत स्वतःला सुधारावं लागतं. कारण जो माणूस स्वतःला बदलायला तयार नसतो तो कधीच मोठं काही साध्य करू शकत नाही. म्हणून कधीही एकाच गोष्टीमध्ये अडकून राहू नका. मी बदलणार नाही, मी आहे तसाच वागणार असं कधीच अडून राहू नका. वेळ आली तर स्वतःमध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या मनाला तयार करा की मी नवीन बदल स्वीकारणार, मी नवीन गोष्टी शिकणार, मी स्वतःमध्ये बदल करणार.
जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल करता, नवीन गोष्टी शिकता, तेव्हा नक्कीच तुमचे प्रयत्नसुद्धा पुढे जात असतात. तुझ्या प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर तुला वेगळ्या प्रेरणेची गरजच उरत नाही, कारण तुझी जिद्दच तुला रोज पुढे नेते. तू किती वेळा अपयशी झालास हे महत्त्वाचं नसतं, तू किती वेळा पुन्हा उभा राहून प्रयत्न केलास हेच तुझं खरं सामर्थ्य दाखवतं. तुझ्या आयुष्यातील मोठ्या गोष्टी या नेहमी छोट्या छोट्या प्रयत्नांच्या साखळीतून तयार होतात. म्हणून प्रत्येक छोट्या प्रयत्नाला महत्त्व देणं आवश्यक असतं. तू जर स्वतःला दररोज थोडं सुधारण्याचा प्रयत्न करत राहिलास तर काही काळानंतर तुझं आयुष्य पूर्णपणे बदललेलं दिसेल. तुझ्या ध्येयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे, कारण नकारात्मक विचार तुझ्या जिद्दीला कमकुवत करतात आणि तुला थांबवतात. तू जेव्हा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतोस ना, तेव्हा तुझ्या मार्गातील अडचणी तुला घाबरवत नाहीत, तर त्या तुला शिकवतात आणि पुढं जाण्यासाठी तयार करतात. तुझं स्वप्न किती मोठं आहे यापेक्षा तू त्यासाठी किती प्रामाणिक काम करतोस हे जास्त महत्त्वाचं असतं. तू जर तुझ्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित झालास तर तुझं आयुष्य हळूहळू त्या दिशेने बदलायला लागेल आणि एक दिवस तू तुझं स्वप्न प्रत्यक्षात जगत असशील. स्वामी भक्तांना आजचा स्वामी संदेश ऐकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी महाराज भक्तांच्या प्रत्येक हाकेला उत्तर देतात. भक्तांच्या प्रत्येक निर्णयाला साथ देतात. फक्त भक्तांनी मनामध्ये खरा आत्मविश्वास ठेवायला हवा. वेळ बदलते, वेळ प्रत्येकाची बदलते. वेळ तुमचीही येणार आहे, वेळ तुमचीही बदलणार आहे. तुमच्यासुद्धा स्वप्नांना नवीन आकार मिळणार आहे. तुम्ही फक्त तुमचं जे रोजचे प्रयत्न आहेत ते अजिबात सोडायचे नाही. तुम्ही तुमचं ध्येय गाठणार आहात हे स्वतःला ठणकावून सांगायचं आणि जे रोज प्रयत्न करताय ते करतच राहायचे. जेव्हा माणूस संयम ठेवतो, योग्य वेळेची वाट बघतो, रोज प्रयत्न करत राहतो, वेळ बदलणार आहे यावर विश्वास ठेवतो, परमेश्वर माझ्या पाठीशी आहे याची ज्या भक्ताला जाणीव असते ना, तो भक्त जीवनात कधीच हरत नाही हे लक्षात ठेवा. माणूस आयुष्यात खूप गोष्टी शिकतो, खूप लोकांना भेटतो, खूप अनुभव त्याला मिळत असतात, परंतु लक्षात ठेवा या सगळ्यात तो अनेक वेळा एक महत्त्वाची गोष्ट विसरतो आणि ती म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. कारण बाहेरचं जग तुला कसं पाहतं यापेक्षा तू स्वतःला कसा पाहतोस हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा तू स्वतःपासूनच दूर जातोस ना, तेव्हा तुझं आयुष्य हळूहळू गोंधळलेलं वाटायला लागतं. कारण तिथे स्पष्टताच राहत नाही, तिथं दिशा राहत नाही. फक्त इतरांच्या अपेक्षांनुसार जगण्याची सवय तयार होते. अनेक वेळा आपण लोकांना खुश ठेवण्यासाठी त्यांचं मत महत्त्वाचं वाटतं म्हणून स्वतःच्या मनाविरुद्ध निर्णय घेतो आणि ते निर्णय त्या क्षणी योग्य वाटले तरी आत कुठेतरी एक अस्वस्थता निर्माण करतात, जी हळूहळू वाढत जाते. कारण मनाला माहीत असतं की आपण स्वतःशी प्रामाणिक नाहीत. म्हणूनच स्वतःशी प्रामाणिक राहणं ही केवळ एक सवय नाही, ती एक जीवन पद्धती आहे जी तुला आतून मजबूत बनवते. कारण जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक असतोस तेव्हा तुला काहीही लपवावं लागत नाही, तुला कोणालाही काहीही सिद्ध करावं लागत नाही आणि तुझ्या प्रत्येक कृतीत एक स्पष्टता दिसायला लागते. आयुष्य घडवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला समजून घेणं. कारण जो माणूस स्वतःला समजून घेतो तोच माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो आणि जो माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो तोच योग्य मार्गावर टिकून राहू शकतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुझ्या निवडींवर अवलंबून असते आणि या निवडी तेव्हाच योग्य होतात जेव्हा त्या तुझ्या खऱ्या विचारांमधून आणि तुझ्या मूल्यांमधून येतात, बाहेरच्या दबावातून नाही. अनेक वेळा लोकांना वाटतं की आयुष्य बदलण्यासाठी मोठी संधी मिळावी लागते, पण खरं तर आयुष्य बदलतं ते रोजच्या छोट्या छोट्या प्रामाणिक निर्णयांमधून. जिथे तू स्वतःशी खोटं बोलत नाहीस, जिथे तू स्वतःपासून पळत नाहीस, जिथे तू स्वतःच्या कमतरता मान्य करून त्यावर काम करायला तयार असतोस. कारण कमतरता ही कमजोरी नसते, ती सुधारण्याची दिशा असते आणि जो माणूस ही दिशा ओळखतो तोच पुढं जातो. तुझ्या आयुष्यातील शांतता,
स्थिरता आणि समाधान हे बाहेरून मिळत नाही, ते आतून तयार होतं. आणि ते तेव्हाच तयार होतं जेव्हा तुझं मन, तुझे विचार आणि तुझ्या कृती एकमेकांशी प्रामाणिकपणे जोडलेले असतात. म्हणून स्वतःला विचारण्याची सवय लाव. मी जे करतो आहे ते खरंच मला योग्य वाटतं का? मी जे निर्णय घेतो आहे ते माझ्या मूल्यांशी जुळतात का? कारण जेव्हा तुम्ही योग्य मार्ग सोडता आणि खोट्या मार्गावर जातात तेव्हा आयुष्य कधीच तुम्हाला माफ करत नसतं. तुमच्या खऱ्या मार्गावर चालताना नक्कीच तुम्हाला अडचणी येतील, परंतु तुम्ही त्या अडचणींना पार करून नक्कीच मोठं काहीतरी मिळवू शकता. जेव्हा तू या दृष्टीने जगायला सुरुवात करतोस की मी जे करत आहे ते योग्य आहे आणि मी योग्य मार्गावर चालणार, तेव्हा नक्कीच योग्य मार्गावर चालण्याचं बक्षीस परमेश्वर प्रत्येक भक्ताला देत असतात. शांतपणे, सातत्याने आणि प्रामाणिकपणे स्वतःवर काम केलं तर नक्कीच जीवनामध्ये एक वेगळी ओळख निर्माण होते, एक स्थिरता येते आणि एक अशी ताकद येते जी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला विचलित होऊ देत नाही. लक्षात ठेवायचं, जीवनामध्ये सर्व काही करायचं, परंतु कधीही आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतील असं कधीच कुठलंही कृत्य करायचं नाही. सातत्य ही अशी गोष्ट आहे जी दिसत नाही, पण तिचे परिणाम खूप मोठे असतात, कारण ती हळूहळू प्रत्येकाचं आयुष्य बदलत असते. तू जर थोडं थोडं करून पुढं जात राहिलास तर तुला कधीच थांबण्याची गरज पडणार नाही, कारण तुझी सवयच तुला पुढं नेत राहील. तू जर स्वतःला शिस्तीमध्ये जगायला सुरुवात केलास तर सातत्य आपोआप येतं, कारण शिस्त हीच सातत्याचं मूळ आहे. जर तू सातत्याने काम करत राहिलास तर तुला यश मिळवण्यासाठी वेगळी गोष्ट काही करावीच लागणार नाही, कारण सातत्य ही सर्वात मोठी गोष्ट आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जीवनामध्ये जेव्हा जेव्हा स्वामींच्या कृपेची गरज भासेल तेव्हा तेव्हा स्वामी नक्कीच कृपा तुमच्यावर करतील. मोठं काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येकाकडे असते, पण रोज थोडं थोडं करून त्या दिशेने काम करण्याची सवय फार कमी लोकांकडे असते. आणि यात सवयीच्या अभावामुळे अनेक लोक सुरुवात करूनही मध्येच थांबतात आणि मग त्यांना वाटतं की त्यांच्यात काही कमी आहे, पण खरं तर कमी सवयीत असते, क्षमतेत नाही. सातत्य ही एक अशी गोष्ट आहे जी सुरुवातीला खूप साधी वाटते, पण प्रत्यक्षात ती टिकवणं सर्वात कठीण असतं. कारण रोज उठून रोज त्याच कामावर लक्ष देणं आणि परिणाम दिसत नसतानाही पुढं जात राहणं हीच खरी ताकद असते. तू एका दिवसात खूप काही करू शकतोस, पण जर तू सातत्याने करू शकला नाहीस तर त्या एका दिवसाचा काहीच उपयोग राहत नाही. कारण आयुष्य एका मोठ्या प्रयत्नाने नाही तर अनेक छोट्या प्रयत्नांच्या सातत्याने बदलतं. तुला मोटिवेशन येण्याची वाट पाहण्याची गरजच नाही, कारण मोटिवेशन ही कायमचं नसतं, पण सातत्य ही एक अशी सवय आहे जी तू स्वतः तयार करू शकतोस. आणि एकदा ती तयार झाली की तुला रोज पुढं ढकलत राहते. तू आज केलेला एक छोटासा प्रयत्न कदाचित तुला लगेच मोठा वाटणार नाही, पण काही दिवस, काही महिने आणि काही वर्षानंतर तोच प्रयत्न एक मोठं रूप घेऊन तुझ्या समोर उभा राहतो. अनेक लोक सुरुवात करताना खूप उत्साहात सुरुवात करतात, पण काही दिवसांनी त्यांचा उत्साह कमी होतो आणि ते थांबतात. पण जो माणूस उत्साहावर नाही तर सवयीवर काम करतो तो शेवटी यश मिळवतोस. तुला जर खरोखर पुढं जायचं असेल तर तुला रोज स्वतःला थोडं तरी पुढं ढकलावं लागेल, कारण एकाच ठिकाणी कम्फर्ट झोनमध्ये राहून कधीच मोठं काही घडत नाही. तू किती वेगाने पुढं जातोयस यापेक्षा तू रोज किती प्रयत्न करतोयस हे जास्त महत्त्वाचं असतं. तू किती सातत्याने पुढं जातोस हे सुद्धा महत्त्वाचं असतं, कारण वेग कमी जास्त होऊ शकतो, पण सातत्य टिकवणं हीच खरी गरज असते. स्वामी भक्तांनो, आयुष्य जगताना अनेक अडथळेसुद्धा येतील, परंतु अडथळ्यांना सामोरं जाऊन जीवनामध्ये नक्कीच मोठं व्हायचं. अडथळे आहेत म्हणून थांबायचं नाही. अडथळे येतात, अडथळे जातात, परंतु आपली जी रोजची कर्म आहे ती करतच राहायची.
स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना तुम्हाला नक्कीच मोठमोठ्या गोष्टींचा सामना करावा लागेल. काही गोष्टी तुमच्या विरोधात असतील, काही गोष्टी तुमच्या बाजूने असतील, परंतु तुम्ही कधीच थांबायचं नाही. जे घडतंय ते घडू द्यायचं आणि आयुष्य जगत राहायचं. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश नक्कीच तुम्हाला आवडला असेल. संदेश आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.